तुम्ही पाठीमागे थांबला येते या पाट्या थांबा पहिली वेळेस आणि लगातार 4 वेळेस पाणी आले. पहिलं आलं, दुसरं आलं, दुसऱ्याच काय नाही, तिसऱ्याला काटा काढला सगळ्या सोयाबीनचा, ऊसाचा बी काढला आणि सोयाबीनचा काटा. कांदा पण होऊन गेले तर संकट सोयाबीनवर आहे आणि कांदा का होऊन गेले साहेब. आणखी एक माझ्या प्रश्नाचं रोख नीट लक्षात घ्या. अरे विम्याचे पैसे मिळाले ना? नाही मिळाले. कळलं तुम्हाला? नाही मिळाले. कळलं तुम्हाला? आता विम्याचे पैसे मिळतील का? नाही मिळाले. त्याने निकषच बदलले. निकाल बदललाय काय नाही. हेक्टरी 8,000. मग बघा आता एकरला किती झालं? काहीच नाही. तुमच्या काळात साहेब आम्ही तुम्ही जे माफ केलं का? आम्ही आजपर्यंत सावरलो. आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली. तुम्ही माफ केलं. आल्या तुम्ही आमच्याकडे बी लक्ष देता तुम्ही. तुमच्या मतदारसंघात आहे आम्ही. आम्हाला गाव संपर्क तुटतोय आमचा. एक मिनिट. तुम्ही जर फाशी घेण्याची भाषा करणार असेल तर मी कशाला आलो आज? तुम्ही आलात म्हणून आम्हाला आम्ही इथं आलो. आता तुम्ही एकच करा. ओला दुष्काळ ह्या गटाला हाकलून द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करायला ह्या सरकारला सांगा. हे सगळं सरसकट मदत. फाशी घेण्याची भाषा करायची नाही. पहिलं ते एक वचन तुम्ही द्यायचं मला. आणि कोण जर का वाटलं तर त्याला नीट समजा. या संकटात आपण सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. आत्महत्या करायची भाषा किंवा विचार करायचा नाही. तुम्ही आमच्या पाठीशी आम्ही करतच नाही. बघा आता असताना सुद्धा सरकार लक्ष देते का? नाही देत नाही. मग एकदा तो करता पूर्ण केलं ते गोडे फक्त घराकडे कोण लक्ष देईल? घर उघड्यावर पडतं ना. मग असा विचार कोणी करू नका. तुमचे सगळा डाटा असताना परत कागद आम्हाला काढावं लागतात. परत कागद काढावं लागतात. परत एक कागद सगळे डाटा सगळं काही फोन आला नाही आम्हाला. तुमचं काय नुकसान झाले इथं आमची बाजूला पूर्ण सगळी गेली. आता कसं करायचं साहेब? रडायची वेळ आली. आमचं बोर गेले कमीत कमी 13 ते 14 शेतकरी साहेब बोर जमीन सोयाबीन गेलं. अरे थोडक्यात आयुष्य वाहून आता मी तुमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटत आलो. गुरं वाहून गेलेले आहेत, शेळ्या वाहून गेलेल्या आहेत. जे आहेत त्यांना खायला घालायला काय कडवा नाही, काय नाही, अशा परिस्थितीत आज शेतकरी आहे. खासदार साहेबांनी माणसं वाचवले साहेब. जीवाची परवा न करता तसल्या मोठ्या पाण्यात नाही आहेच ना तो. आम्हाला बोलायचं साहेब. मदत भरघोस नदीच्या पलीकडून 2 किलोमीटरवर सारा असं वाहू गेलेलं आहे. खरपून जमीन गेलं. उसाचे ठोंबडे सुद्धा उपटून गेलेले आहेत. आता 4.5 एकर जमीन आहे मला. पुरी पाण्याखाली. माझ्या रानाच्या पलीकडे अर्धा किलोमीटर पाणी आणि इकडे 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर पाणी. त्याच वांदराचं हे काय दिसतंय ना, पाणीच दिसतंय साहेब. पलीकडे अशी परिस्थिती की आता जमिनी कशा ओळखायच्या? एवढं रान खांदून गेले. म्हणजे शेतकऱ्याला आता ज्यावेळेस उघडीप होईल त्यावेळेस प्रश्न पडेल की आपलं तुकडं कोणतं. पंचनामा काय नाही केलंच नाही. मी काल त्याला फोन केला. बाजूला साहेब 43 कुटुंब उघड्यावर गेले. पाणी शेतात पाणी नाही बघा. घरात पाणी सगळं. शेतीचं नुकसान तर आहेच. घरात पाणी घुसलं. आम्हाला 4 दिवस झाले काही नाही. तुम्हाला सांगतो कसे पाणी काढून 2000 आपण आपलं कर्तव्य करतोय सर. एवढंच करा. फक्त सरसकट माफ करा. एवढं भागच मला तरी आपण सरसकट पूर्ण ताकदीने लढू. राजस्थान सर तुमच्यासारखी कुणीच नाही करणार.
दादा तुम्ही पुढे या ना. बाकी पुढची काना जाऊन द्या ना. या सगळ्या शेतकऱ्यांना जे सध्या संकटात आहेत त्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे आज पाहणी दौऱ्यावर आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.